तुम्ही स्वतःला आंबेडकरवादी मानता, मग तुम्हाला निळ्या रंगाचा इतिहास माहिती आहे का? नसेल माहीत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादी चळवळीत निळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा रंग केवळ सौंदर्यासाठी नाही, तर त्यामागे सखोल सामाजिक आणि वैचारिक कारणे आहेत. निळा रंग हा आकाशाचा आणि समुद्राचा रंग आहे. आकाश आणि समुद्र हे सर्वांसाठी सारखेच असतात. तिथे कोणताही भेदभाव नसतो. ज्याप्रमाणे आकाश अथांग आणि विशाल आहे, त्याप्रमाणे आंबेडकरवादी विचारधारा ही संकुचित नसून ती सर्वसमावेशक आहे, विशाल आहे आणि समतेवर आधारित आहे. हे निळा रंग दर्शवितो. निळा रंग हा सन्मानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. भारताच्या फाळणीपूर्वी आणि स्वातंत्र्याच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि नंतरच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या ध्वजाचा रंग देखील निळाच होता. शोषितांनी स्वतःची एक वेगळी राजकीय आणि सामाजिक ओळख निर्माण करावी, यासाठी हा रंग एकजुटीचे प्रतीक बनला. कामगार आणि कष्टकऱ्यांचा रंग. ऐतिहासिकदृष्ट्या निळा रंग हा कष्टकरी आणि कामगार वर्गाशी जोडलेला आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर कामगार आणि सामान्याच्या हक्कासाठी लढा दिला. त्यामुळे हा रंग श्रमशक्तीच्या संघर्षाचे आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. भारतीय तिरंग्यावरील अशोक चक्र हे देखील गडद निळ्या रंगाचे आहे, जे गती आणि प्रगतीचे प्रतीक आहे. निळा रंग हा सम्यक क्रांती आणि शांततेच्या मार्गाने मिळवलेल्या सामाजिक न्यायाचा संदेश देतो. थोडक्यात सांगायचे तर निळा ध्वज हा केवळ कापडाचा तुकडा नसून तो कोट्यवधी लोकांसाठी स्वाभिमान, समता आणि न्यायाचा बुलंद आवाज आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर क्रांतिज्योती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा. शेअर करा तुमच्या आंबेडकरवादी मित्राला. जय भीम.